मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 107. माझं जीवन म्हणजे केवळ अपमानच आहे की काय? कर्ण, सुतपुत्र सुतपुत्र म्हणून तुझा घोर अधिक्षेप करून जग तुला कोंडून ठार मारणार की काय? जगाकडून सुतपुत्र सुतपुत्र म्हणून घेण्यासाठीच का तुझा जन्म आहे? छे, मी सुतपुत्र आहे तर मग मला हे शब्द काळजात बाण घुसल्यासारखे का खुपतात? मी एकदा अपमान सहन केला, त्याचा जगानं अर्थ तरी काय लावला आहे? मला केव्हाही डिवचता येईल, केव्हाही मला काय वाटेल ते बोलता येईल असंच जगाला वाटतं की काय? कर्णाबद्दलच्या जगाच्या आज कल्पना तरी काय आहेत? तो हीन आहे, शूद्र आहे, त्याला स्वाभिमान असा नाहीच, स्वतःचं असं स्थान नाही असंच सर्वांना वाटतं की काय? माझ्या मस्तकात प्रश्नांचे असंख्य रथ हवेत तसे दौडू लागले. अंगातलं रक्त सरसरून तापलं होतं. काळजात बाण लागलेल्या काळविटासारखा मी सुन्न मनानं राजवाड्याकडे झपाझप चाललो होतो. सगळीकडे अंधकार होता. जीवनावरचा विश्वास उडविणारा अंधकार, प्रकाशाचे असंख्य किरण पचवून उरणारा काळा कुट्ट अंधकार. आपल्या हाती काळाच्या काळ्या सोया घेऊन काळ्या वस्त्रांची काळ्या धाग्यांनी अखंड काळी कुट्ट निर्मिती करणारा काळा कुट्ट अंधकार. माझ्या उरात अपमान होता, सभोवती काळा कुट्ट अंधकार होता. अंधकार आणि अपमान, अपमान आणि अंधकार. माझा जीव प्रत्येक क्षणाक्षणाला गुदमरू लागला. सभोवती रात्रीच्या अंधारूपी सम्राटाचे हस्तक होऊन रात्रकिडे बेंबीच्या देठापासून ओरडत होते. ते काळे ओंगळ प्राणी, क्षुद्र किडे, ते सुद्धा आज मला सुतपुत्र सुतपुत्र म्हणून डिवचत होते. आज जगच उलट झालं होतं की काय? प्रत्येकानं कर्णाला शक्य असेल तेवढं डिवचायचाच विडा उचलला होता की काय? अपमानाचा खरा कळस केव्हा होतो? तो पहिल्या प्रथमच सहन केला जातो तेव्हाच. जणू कोणत्याही कारणासाठी एकदा अपमान सहन केला, त्यानं आपल्या व्यक्तिमत्वाच्या जिवंत मरणाच्या सरणाचा पायाच घातला. भविष्यात त्यानं कितीही पराक्रमाचे पर्वत उभे करावेत, जगाच्या दृष्टीनं त्याची किंमत शून्य. जग त्याच्याकडे अवमानित, शूद्र, टाकाऊ म्हणूनच पाहत असतं. छे, कुठं जावं, काय करावं? ही हृदय जाळणारी व्यथा सांगावी तरी कुणाला? अपमान, अपमान, पदोपदी अपमान. मी हा सहन कसा करू शकलो? खरोखरच मी जिवंत आहे की प्रेतवत झालो आहे? शब्दांचे आणि विचारांचे घणाघात चोहोबाजूंनी माझ्या मेंदूवर आदळत होते. अंतरात्मा व्याकुळला होता. मस्तक सुन्न झालं होतं. काहीच सुचत नव्हतं. समोरचं काही दिसत नव्हतं. मागं वळून पाहवत नव्हतं. अंगावरची वस्त्र पेटलेला माणूस भांबावलेल्या अवस्थेत नाकासमोर कसा तरीच धावत सुटतो, तसाच मी नाकासमोर झपाझप चालत होतो. माझं मन पेटलं होतं. माझं कुल मला असहाय्य करीत होतं. मी सुतपुत्र आहे, कशाला झालो मी सुतपुत्र? त्यापेक्षा जन्मलो नसतो तर काय बिघडलं असतं? अरे, हे काय जीवन आहे जे घेऊन येतं घोर कलंक? हा जीवन इतिहास शून्य नसता का राहिला जर विधीने टाकले नसते अंक? कशाला मी सुताच्या घरात जन्माला आलो? बरं, आलो तर आलो. मला घोडा आणि प्रतोद यांचं आकर्षण वाटण्याऐवजी या शस्त्रास्त्रांचं का वाटावं? मी अंगराज तरी कशाला झालो? या हस्तिनापुरात आलो तरी कशाला? अरे, हे काय वीरांचं नगर आहे? हे काय न्यायाची चाड असलेलं नगर आहे? गुरुद्रोणासारख्या वृद्ध खोंडाकडून मनाच्या कसल्या मोठेपणाची अपेक्षा आता करायची? काळाच्या विशाल पुरुषाचे असंख्य फटके खाऊन खाऊन शुष्क झालेली यांची वृद्ध मनं जगाला आता काय ज्ञान देणार? माझ्या पेटलेल्या मनातून भडक विचारांच्या ज्वाळा कशा तरीच बाहेर पडत होत्या. पायांखालचे खडे फोडीत मी राजवाड्याकडे चाललो होतो. मी दिग्विजयी नव्हतो, एक सर्वसामान्य योद्धाही नव्हतो. होतो एक सुतपुत्र, शूद्र सुतपुत्र. रथावरची धूळ आणि सुतपुत्र सारखेच. जीवनाला श्रीफळाची गोंडस उपमा देणारा अश्वत्थामा आता मला महामूर्ख वाटू लागला. जीवन श्रीफळासारखं कधीतरी असेल काय? ते मी नेहमी म्हणत आलो त्याप्रमाणे समरांगणही नाही, कारण समरांगणात झालं तरी केवळ सामर्थ्याला किंमत असते. वेड्या अश्वत्थाम्या, ते तू म्हणतोस तसं दवबिंदूसारखं तर नाहीच नाही. जीवन म्हणजे केवळ एक वनवा आहे, कुणीतरी पेटवलेला, कसा तरी पेटणारा, कुणाला तरी जाळून काढणारा आणि केव्हा तरी असाच आपोआप विझणारा. मला तो वनवाज होरपळून काढतो आहे. कवच कुंडलं हरवलेल्या माझ्या या विशाल देहाची मुठभर राख होणार.
नाही, ते शक्य नाही. मी दग्ध होणार नाही, नष्ट होणार नाही. मी ब्रह्मास्त्र मिळवीन. चवताळलेल्या साळुंक्यांनी नागसर्पांचा करावा तसे सुसाट विचार माझा पाठपुरावा करीत होते. त्या अवस्थेतच मी राजवाड्याच्या महाद्वारात आलो. दुर्योधन अजूनही माझी वाट पाहत महाद्वारात उभा होता. त्याला पाहताच माझं मन सुन्न झालं. कोणतं उत्तर मी त्याला देणार होतो? त्यानं मला थांबवून उत्कंठतेने विचारलंच, कर्ण, काय झालं? इतक्या लवकर का परतलास? युवराजा, आर्य स्त्री आपलं वैधत्व आपल्याच तोंडानं सांगत नसते. सैनिक योद्धे आपला अपमान आपल्याच तोंडानं सांगत नसतात. जाऊ दे मला. मी त्याचाही हात झिडकारला. मला आज कुणाविषयीच काहीही वाटत नव्हतं. पाण्याच्या गरगर फिरणाऱ्या भोवऱ्यात सापडलेल्या वाळक्या तृणपात्यासारखं मन एकाच विचाराभोवती सारखं फिरत होतं. सुतपुत्र, अपमान, सामर्थ्याची परीक्षा, ब्रह्मास्त्र. अपमान? कर्ण, तुझ्यासारख्या बलदंड आणि दिग्विजयी वीराचा अपमान कुणी आणि का केला? माझे दंड घट्ट पकडून ते गदागदा हलवीत भुवयांची कमान ताणत त्यानं विचारलं. तुम्हा कौरवांच्या वंदनीय गुरुदेवांनी, द्रोणांनी का केला, कसा केला, मला काही विचारू नकोस. जगातल्या कटू सत्यांनी माझा जीव आता गुदमरला आहे. यावेळी तू मला असाच एकटा सोड. त्याच्या हातांची पकड मी बोटांनी सोडविली. तुझ्या यातना मला कळतात, पण त्यासाठी तुला उद्विग्न होऊन नाही चालणार. ज्या ब्रह्मास्त्रासाठी द्रोणांनी तुझा अपमान केला ते त्यांच्या नाकावर टिचून तुला मिळवावंच लागेल. कर्णाचं कर्ण पण केवळ त्यातच आहे हे लक्षात ठेव. माझा हात हातात घेऊन तो म्हणाला, ते मी मिळवीनच. त्याच्यासाठी साक्षात भगवान परशुरामांच्याकडे मी महेंद्र पर्वतावरही जाईन. मला त्याचा विश्वास आहे. भगवान परशुरामांचा निवास सध्या महेंद्रावर आहे. उद्याच मी महेंद्रावर जाईन. आता मात्र एक पळभरही मला इथं थांबवू नकोस. माझ्या मनक्षोभाचं मला वर्णनही करता येत नाही. सोड मला. मी माझा हात सोडून घेतला आणि राजवाड्याच्या पायदंड्या झपाझप चढू लागलो. चढताना खांद्यावरचं उत्तरे घरंगळून खाली पायदंड्यांवर पडलं, पण मला ते उचलून घ्यावं असंही वाटलं नाही. पायांचे तळवे तापले होते. त्यांना पायदंड्यांचा थंडगार स्पर्श जाणवत होता. तप्त तळपाय त्या गुळगुळीत दगडांच्या थंड थंड स्पर्शानं क्षणकाळ तरी निवत होते, पण माझं पेटलेलं मन, छे, पेटलेलं कसलं, भडकलेलं. ते कशानं शांत होणार होतं? कोण त्याचं सांत्वन करणार होतं? मी कक्षात आलो. दार लावून घेतलं. मला पूर्ण एकांत हवा होता. तोच एकटा आता मला शांत करणार होता. पण खरोखरच का त्यानं तरी मनाला शांतता मिळणार होती? अवमानित मनाचं स्वास्थ्य एकांतात फारच उद्ध्वस्त होऊन जातं. अस्वस्थ मनाच्या नगाऱ्यावर तडतडणाऱ्या भरकटलेल्या विचारांच्या टिपऱ्या क्षणाक्षणाला मला अशांत करू लागल्या. विचाराच्या अखंड मंथनातून केवळ एकच एक निर्णय पक्का होत होता, दृढ होत होता. ब्रह्मास्त्र, महेंद्र पर्वत, भगवान परशुराम, ब्रह्मास्त्र मिळवलेला समर्थ करणं, शक्तिशाली करणं, सुतपुत्रच पण सामर्थ्यशाली सुतपुत्र करणं, परशुरामांचा शिष्य करणं.